बघा, एक गाडी ए ते बी हे अंतर एकाच वेगाने पार करते. जर तिचा वेग 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला असता तर ते अंतर कापण्यासाठी त्या गाडीला 1 तास कमी लागला असता. जर त्या गाडीचा वेग आणखी 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला असता तर अजून 45 मिनिटं वेळ कमी लागला असता. तर ते अंतर किती, असा प्रश्न अगदी सविस्तर सूत्र आणि समीकरणाच्या साहाय्यानं समजावून सांगा सर. बरेच लेकरं अशी कॉमेंट करतात, सर आम्हाला काहीतरी शॉर्ट सांगा, शॉर्ट. हे तुमचं जास्त लेंदी झालं, एवढा वेळ नसतो. लेकरांनो, मी तर म्हणतो एक कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर असल्याशिवाय यशाचा डोंगर पार करता येत नसतो. प्रश्नपत्रिकेमध्ये सगळेच प्रश्न अवघड नसतात. बोटाच्या कांड्यावर मोजण्या इतकेच प्रश्न अवघड असतात, सोप्याकडून अवघडाकडे. ही आमची पद्धत अवलंबली पाहिजे आम्ही, जर का आम्हाला यशस्वी व्हायचं. आणि जे होतकरू हुशार लेकरं असतात ते बरोबर अचिव्हमेंट करतात, कारण की त्यांनी प्रॅक्टिसच तशा पद्धतीची भरघोस केलेली असते. सगळ्याच गोष्टीचा न्याय शॉर्टनं तुम्ही पदरामध्ये नाहीत पाडून घेऊ शकत, असा माझा दावा. लक्ष द्या. सोपे प्रश्न प्रथम सोडवून अवघड प्रश्नांना न्याय द्या. जास्त वेळ कसा उरेल, सोपे प्रश्न प्रथमतः सोडवा आणि त्यांच्यावरचा वाचलेला वेळ अवघड प्रश्नांना द्या. तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. ही तुमची टेंडन्सी पाहिजे, तुमचा ब्रँड पाहिजे. पेपर सोडवत असतानाची तुमची मनस्थिती, प्रेझेंटेशन, टाइम मॅनेजमेंट, हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये तंदुरुस्तपणे असेल तर, आणि प्रत्येक गणिताची कन्सेप्ट क्लिअर असेल. लक्ष द्या. काही प्रश्न असे असतात, डोळ्यानं पाहिला की पर्याय चावून देते, बाप्पा मी उत्तर हो. लक्ष द्या. प्रश्न 1 पासून शेवटच्या क्रमांकापर्यंत असं टॅली करा. याचं उत्तर हे, याचं उत्तर हे. प्रश्नपत्रिकेमध्ये आम्ही टीका करू शकतो, अशी टिक करू शकतो. आणि OMR शीटवर पहिल्या फेरीमधले, जसं की हा 9वा प्रश्न, OMR शीटवर 9वाच पहा, नाही तर पहिल्याच प्रश्नात गिरवसाल. कोण सांगितलं? वागसरनं. माझ्यावर टिपका नको. 9व्या प्रश्नाचं उत्तर C. हा 15वा प्रश्न उत्तर B. हे असे गोल करून घ्या. हे 39वा प्रश्न उत्तर A. 39च प्रश्नाचं इथं क्रमांक पहा. हा 9वाच प्रश्न क्रमांक आहे का पहा, हा 15वाच आहे का पहा. अशा पद्धतीने 1, 2, 3 फेऱ्या सोप्या प्रश्नाच्या करत जास्तीत जास्त वेळ, जे प्रश्न तुम्हाला लेंदी वाटतात, अवघड वाटतात किंवा वेळ खाऊ वाटतात, हा वेळ उरला म्हणजे ते प्रश्न सुद्धा उत्तराची हुलकावणी द्यायला लागतात, सोपे वाटायला लागतात. तुमचा मेंदू वॉर्मअप झालेला असतो. ही टेंडन्सी तुम्ही यूज केली पाहिजे. आता हा प्रश्न त्या लेकराला म्हणलं मी, सर बाबा याचं उत्तर 420 किलोमीटर. ते अंतर विचारलं, ते अंतर आहे 420 किलोमीटर. ते म्हणला, सर आम्हाला सूत्र समीकरणाचा अवलंब करून या प्रश्नाचं तुमच्याकडून विश्लेषण हवं. ते अंतर लेकरांना ॲक्युरेट 420 किलोमीटर आहे. उदाहरणार्थ, त्या गाडीचा वेग 60 आहे, तेव्हा लागणारा वेळ 7 तास. गणितानं सांगितलेली कंडिशन, जर गाडीचा वेग 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला जातो तेव्हा ते अंतर कापण्यासाठी त्या गाडीला 1 तास कमी लागतो. म्हणजे वेग 10 किलोमीटरनं वाढवायचं म्हणजे पूर्वीचा वेग 60, आता 70 करायचा म्हणजे 10 ने वाढवायचं. इथं लागणारा वेळ किती हो? 6 तास. 1 तास कमी लागत आहे, 1 तास कमी लागतो. हे निष्पन्न होते इथं. आता गणित काय म्हणते, जर त्या गाडीचा वेग अजून 10 किलोमीटरने वाढवला तर अजून 45 मिनिटं वेळ कमी लागतो. बघा, आता वेग 10 किलोमीटरनं आणखी वाढवायचा म्हणजे इथं 70 झालं तर आता 80 होणार. हा भाग कसा जातो तर 5.25 तास इथं लागत आहेत. हे 0.25 वरचे म्हणजे पाव भाग होय. पाव म्हणजे 1/4 भाग. याचा अर्थ हा कसा वेळ आहे तर 5 तास 15 मिनिटे. म्हणजे इथं जे 6 तास लागा लागले, हे पहा 5 तास 15 मिनिटं म्हणजे आणखी 45 मिनिटं इथं सुद्धा वेळ वाचत आहे. ते अंतर किती? 420 किलोमीटर असं सांगितलं. पण तो विद्यार्थी म्हणतो, सर मला हे सूत्र समीकरणाचा अवलंब करून विश्लेषणात्मक पद्धतीनं समजून सांगा सर. आता त्याचा हा हट्ट म्हणून सांगतोय, मला काय माझा वेळ वाढवून
मला काय असा लोभ स्वार्थ या भावनेतून हे नाही सांगायला लागलो लेकरांना, असू द्या. किंवा एखाद्या वेळेस ही माझी परीक्षा असू शकते, सरले गणित येते का, असू द्या. ते अंतर उदाहरणार्थ लेकरांनो डी समजायचं. ते अंतर काय समजायचं, उदाहरणार्थ ते अंतर समजायचं डी, आणि त्या गाडीचा मूळ वेग समजायचा व्ही, आणि ते अंतर कापण्यासाठी त्या गाडीला लागलेला मूळ वेळ समजायचा टी. या डी बराबर व्हीटी ला संक्षिप्त करा, म्हणजे याचा गुणाकार व्हीटी. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्या झाल्या मूळ गोष्टी. आता कंडिशन पहिली, कंडिशन पहिली काय म्हणते, जर त्या गाडीचा वेग, वाटल्यास प्रश्न एकदा पुन्हा वाचतो म्हणजे तुम्ही रिफ्रेश होता. एक गाडी ए ते बी हे अंतर एकाच वेगाने पार करते. जर तिचा वेग 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला असता तर ते अंतर कापण्यासाठी गाडीला 1 तास कमी लागला असता. जर गाडीचा वेग अजून 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला असता तर अजून 45 मिनिटं वेळ कमी लागला असता. आता पहिली कंडिशन म्हणजे ही कंडिशन, जर तिचा वेग 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला असता तर ते अंतर कापण्यासाठी त्या गाडीला 1 तास कमी लागला असता. म्हणजे आता ही कंडिशन एफ, अंतर डी आहे. जर गाडीचा वेग 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला, म्हणजे नवीन वेग काय तर व्ही अधिक 10, मूळचा वेग व्ही आहे. आता इथं 10 किलोमीटर प्रति तासने वेग वाढवला असता तर त्या गाडीला ते अंतर कापण्यासाठी 1 तास कमी लागला असता. म्हणजे पूर्वी लागलेला वेळ काय आहे, टी आहे. 1 तास कमी लागला असता म्हणजे टी वजा 1, आणि याची सोडवण करायची. आता हे डी म्हणजे काय आहे तर व्हीटी आहे. मूळ अंतर डी, मूळ वेग व्ही, मूळ वेळ टी. हे डी म्हणजे व्हीटी. हे डी म्हणजे व्हीटी, इथं डीच्या रकान्याच्या ठिकाणी व्हीटी मांडा, आणि हे 2 कंस किंवा कंसातील पद परस्परांना गुणिला आहेत, यांचा गुणाकार करत असताना या व्हीने या कंसातील पदाला गुणा. व्ही गुणिला टी म्हणजे काय तर व्हीटी. व्ही गुणिला वजा 1 म्हणजे काय तर वजा 1 व्ही. हे वजा व्ही म्हणजे वजा 1 व्ही आहे. आता या अधिक 10 न टी ला गुणा. अधिक 10 गुणिला टी म्हणजे अधिक 10 टी. अधिक 10 गुणिला वजा 1 म्हणजे अधिक वजा वजा, आणि 10 1 10. लेकरांनो, हे 2 पद, ह्या 2 राशी बराबर चिन्हाची इकडली आणि इकडली, ह्या 2 राशी परस्परांना भागीला आहेत. म्हणजे इथं व्हीटी व्हीटीचा कार्यक्रम खलास व्हायला लागला. उराणला काय सर तर वजा व्ही अधिक 10 टी वजा 10. आता संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना, म्हणजे या बराबर चिन्हाच्या इकडं काही पद घ्यायचे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना वजा असेल, अधिक अधिक असेल, वजा गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा, असं गणितीय गुणधर्म म्हणते. म्हणून आता हे वजा व्ही इकडे येताना अधिक व्ही, अधिक 10 टी इकडे येताना वजा 10 टी, आणि हे बराबर चिन्ह इथं हे वजा 10 इकडं असेच राहू द्या. याला इक्वेशन किंवा समीकरण, याला आम्ही समीकरण काय 1 म्हणलं पाहिजे. हे झालं समीकरण 1. इथपर्यंत लक्षात आलं. पुढे चला. आता कंडिशन दुसरी. आता कंडिशन गणितानं सांगितलेली दुसरी आड, जर त्या गाडीचा वेग अजून म्हणजे आणखी 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला असता तर अजून 45 मिनिटं वेळ कमी लागला असता. म्हणजे इथं अंतर डी बराबर, जर त्या गाडीचा वेग आणखी 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला असता, म्हणजे आता नवीन वेग काय तर व्ही अधिक 20. हे व्ही अधिक 20 का तर 10 किलोमीटर इथं वाढवला, आणखी 10 वाढवायचा म्हणजे 10 10 20, म्हणजे व्ही अधिक 20 हा नवीन वेग. असं केलं असतं तर गणित म्हणते अजून ते अंतर कापण्यासाठी 45 मिनिटं वेळ कमी लागला असता. म्हणजे पूर्वी त्या गाडीला 1 तास कमी लागला, इथं बघा आणखीन त्या गाडीचा वेग जर 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला असता तर अजून 45 मिनिटं वेळ कमी लागला असता. हे 45 मिनिटं म्हणजेच 0.75 तास होत. आता 45 मिनिटं म्हणजे किती तास, त्यासाठी तासाभरातले 60 मिनिटं भागीला घ्यायचे असतात लेकरांनो. 15 3 45, 15 चूक 60. आता हे 3/4 म्हणजेच पाऊण भाग, याला आम्ही पाऊण भाग म्हणतो, आणि याची दशांश अपूर्णांकामध्ये 0.75 अशी मांडणी करतात. हे 0.75 तास म्हणजेच पाऊण तास. हे पाऊण भाग म्हणजे हा पाऊण तास.
लक्षात घ्या. पाऊण भाग, पाऊण तास, या गोष्टी इथं प्राकर्षानं लक्षात घ्या. जड गाडीचा वेग 10 किलोमीटर प्रति तासनं अजून वाढवला असता तर हे लक्षात आलं असेल तर मोडून टाक. तर अजून 45 मिनिटं हे अंतर कापण्यासाठी त्या गाडीला कमी लागले असते. म्हणजे पूर्वीच 1 तास कमी लागला, आणखी हे 0.75. 0.75 का लिहिले त्याचं निरूपण नुकतंच सांगितलं. आणखी 45 मिनिटं कमी लागले असते. हे 45 मिनिटं दशांश अपूर्णांकामध्ये तासाच्या स्वरूपात व्यक्त करत असताना 0.75 अशा पद्धतीनं लिहावे लागते. म्हणजे हा नवीन लागलेला वेळ असता. आता हे डी म्हणजे हे व्हीटी आहे सर, मग हे व्हीटी इथं मांडा. आता बराबर हे 2 कंस किंवा कंसातील पद परस्परांना गुणिला गुणाकार करा. पहिल्यानं व्ही न या कंसातील पदाला गुणा. व्ही गुणिला टी म्हणजे काय हो, व्हीटी. आता व्ही गुणिला वजा 1.75 म्हणजे काय हो, तर वजा 1.75 व्ही. आता अधिक 20 न या कंसातील पदाला गुणा. अधिक 20 गुणिला टी म्हणजे काय, तर अधिक 20 टी. आता अधिक 20 गुणिला वजा 1.75 हा गुणाकार करत असताना अधिक गुणिला वजा म्हणजे काय, वजा, आणि 20 गुणिला 1.75 म्हणजे काय, हा गुणाकार येतो 35. लेकरांनो 2 राशी परस्परांना भागीला म्हणून वेटीचा कार्यक्रम खलास. आता बराबर उरलं काय सर, तर वजा 1.75 व्ही अधिक 20 टी वजा 35. संख्या परस्पर विरोध बाजूने जाताना सांगितलं त्याप्रमाणे अधिक असेल वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. म्हणजे हे वजा 1.75 व्ही इकडे येताना अधिक, लक्ष द्या कसे मांडायचे, तर अधिक 1.75 व्ही अधिक 20 टी इकडे येताना वजा 20 टी. आता हे बराबर चिन्ह हे वजा 35 इकडेच राहू द्या. मग याला काय म्हणायचं, तुमचं इक्वेशन 2 म्हणायचं. याला आम्ही मराठीत समीकरण म्हणत असतो. या समीकरण 2 झालं. 8 अशी की समीकरण 1 ला 2 ने गुणा. कशासाठी गुणायचं सर समीकरण 1 ला 2 न, तर या समीकरण 1 आणि 2 मधले एक सहचल पद सारखं करायचं म्हणून. मग आता समीकरण 1 ला 2 न गुणायचं. समीकरण 1 कोणतं आहे, तर हे. याला 2 न गुणायचं म्हणजे 2 गुणिला व्ही 2 व्ही वजा चिन्ह 2 गुणिला 10 टी 20 टी बराबर चिन्ह 2 गुणिला वजा 10 वजा 20. हे नवीन तिसरं समीकरण. याला समीकरण 3 म्हणायचं. समीकरण 3. ओके. मग आता इथं बघा, या समीकरण 2 मध्ये वजा 20 टी आहे, समीकरण 3 मध्ये वजा 20 टी. एक सहचल पद सारखं झालं. मग आता पुढं काय करायचं सर, लेकरांना पुढं काय करायचं इथं मांडतो. समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करा. ही वजा बाकी लक्षात ठेवा, आपल्याला इकडे जागा अपुरी पडू नये म्हणून इथं मांडले. समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करायचं. समीकरण 2 कोणतं आहे सर, तर हे आहे 1.75 व्ही वजा 20 टी आणि बराबर वजा 35. हे झालं समीकरण 2. समीकरण 3 कोणतं, हे तुर्तास गुणून प्राप्त झालेलं 2 व्ही वजा 20 टी बराबर वजा 20. 2 व्ही वजा 20 टी बराबर वजा 20. हे समीकरण 3. आता याची वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं लेकरांनो, इथं वजा चिन्ह येणार, इथं वजा चिन्ह येणार, मात्र 2 चिन्ह परस्परांना लागून आले असतील. एक चिन्ह कंसामध्ये किंवा चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा. गणितीय गुणधर्म लक्षात ठेवायचा. मग आता हे 2 चिन्ह परस्परांना गुणिला, एक कंसातलं एक कंसाबाहेरचं, वजा गुणिला वजा काय होते, आता एक अधिक चिन्हामध्ये कन्वर्ट होते हा भाग. इथं सुद्धा वजा चिन्ह, मात्र 2 चिन्ह परस्परांना लागून आले, एक चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा. या न्यायाप्रमाणे हे 2 चिन्ह परस्परांना गुणिला, वजा गुणिला वजा काय झालं, अधिक झालं. मग आता हे 20 वजा नाही राहिले, अधिक झाले. हे 20 टी वजा नाही राहिले, अधिक झाले. लक्ष द्या, म्हणजे आता हे 20 टी वजा आहेत, हे 20 टी अधिक झाले. म्हणजे यांचा खेळ काय होणार, खलास होणार. एक संख्या अधिक एक संख्या वजा, एक पद अधिक एक पद वजा. आणि त्या संख्या किंवा पद जेव्हा सारख्या असतात तेव्हा त्या दोन्ही पदांचा संख्यांचा लोप होतो. हा गणितीय गुणधर्म हे लक्षात ठेवा. आता 1.75 व्ही मधून वजा 2 व्ही
1.75 मधून हे 2 व्ही वजा करायचे आपल्याला. मग ही गोळाबेरीज काय येणार सर? तर हे उत्तर येणार लेकरांनो 0.25 व्ही मात्र वजा. का वजा? तर हे 2 व्ही वजा आहेत, हे 1.75 व्ही अधिक आहे. एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्या. गणितीय गुणधर्म पाठ करा. 2 व्ही मधून 1.75 व्ही गेले, 0.25 व्ही मात्र चिन्ह 2 व्हीच्या समोरचं वजा. पुढे चला, हे भाग तर कटला. आता इकडं काय राहिलं? वजा 35 आणि अधिक 20. एक संख्या अधिक एक संख्या वजा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह. आता हे 20 अधिक आहे, 35 मधून 20 गेले 15, मात्र चिन्ह 35च्या समोरच. पुढे चला सर, आता लेकरांनो वजा 0.25 व्ही आणि बराबर वजा 15. आता या व्हीला एकटं करा, व्हीला एकटं करा. या वजा 15 कडे जाताना 0.25 काय आहेत? हे सुद्धा वजा आहेत, म्हणजे वजा 0.25 भागीला. का मांडायची? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडा. व्ही सोबत वजा 0.25 काय आहे? गुणिला आहे, म्हणून भागीला. पुढे चला, आता हे वजा वजा चिन्ह खलास. छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं, अंशस्थानी 0 घ्या. मात्र किती? तर दशांश चिन्हानंतर इथं 2 स्थळ आहेत, म्हणून अंशस्थानी एकावर 2 शून्य असलेली संख्या अर्थात 100 गुणिला घ्या. छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह हटवा, किंवा डायरेक्ट 2 शून्य जरी ऍड केले तुम्ही तरी चालते. म्हणजे 1500 आणि दशांश चिन्ह घालवायचं, म्हणजे 25 150, उरलेलं 0 6 वर, म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास. हे काय आहे? व्ही आहे. हे काय आहे? व्ही आहे. म्हणजे त्या गाडीचा वेग सापडला 60 किलोमीटर प्रति तास. इतक्यानं संपलं का? नाही, वेग सापडला सर. आता हा जो वेग सापडला समीकरण 1 मध्ये, समीकरण 1 मध्ये व्ही ची किंमत ठेवा. व्ही ची किंमत ठेवा. समीकरण 1 कोणतं आहे आमचं? हे समीकरण 1 अधिक व्ही वजा 10t, म्हणजे व्ही अधिक मात्र अधिक व्ही वजा 10t आणि बराबर वजा 10 वजा 10. हे आहे समीकरण 1. त्या गाडीचा वेग सापडला, ते अंतर कापण्यासाठी त्या गाडीला लागणारा वेळ किती याचा आम्ही शोधाशोध घेत आहोत. म्हणून समीकरण 1 मध्ये या व्ही ची किंमत ठेवायची. आता व्ही म्हणजे काय सापडलं? तर 60 सापडलं. मग हे व्हीच्या ठिकाणी 60 मांडा. वजा 10t बराबर वजा 10. लेकरांनो वजा 10 इकडे घ्या 60 सोबत, येताना ते अधिक स्वरूपात. वजा 10t तिकडे न्या, जाताना ते अधिक स्वरूपात मांडावे लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावीच लागते. गणितीय गुणधर्म पाठ करा. म्हणजे 60 कडे येताना हे वजा 10t अधिक 10t असे आपलं सॉरी हे वजा 10 अधिक 10 असे माफ करा. तर बराबर आता वजा 10t इकडे जाताना अधिक 10t अशा स्वरूपात मांडावे लागतात. लक्षात आलं तुमच्या? वजा 10 इकडे येताना अधिक 10, वजा 10t इकडे जाताना अधिक 10t अशा स्वरूप. तर ही बेरीज 70 सर, आणि इकडं 10t. 70 कडे येताना 10 भागीला या टीला आता करा एकटं, म्हणजे हा भाग गेला 7 न. हे 7 काय तर तास. टी, टी म्हणजे टाइम. टी म्हणजे काय? ते काय जे निर्धारित अंतर असेल कापण्यासाठी त्या गाडीला लागणारा वेळ 7 तास. गाडीचा वेग सुद्धा वाकसरनं काढला 60 किलोमीटर प्रति तास. आम्हाला विचारलं तर ते अंतर किती? अंतर म्हणजे काय असते लेकरांनो? तुम्हा आम्हा सगळ्यांना हे सूत्र माहिती आहे. अंतर म्हणजे वेळ गुणिला वेग असते. मग लागणारा वेळ किती आहे बाबा? 7 तास आहे. गाडीचा वेग किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास आहे. मग 7 सकम 42 किलोमीटर, सॉरी 7 सकम 42, मात्र हे 0 म्हणजे 420 किलोमीटर हे ते अंतर. मी प्रारंभी सांगितलं, पण लेकरू म्हणते की बाबा सूत्र समीकरणाचा अवलंब करून सांगा. तर ते अंतर किती लेकरांनो? 420 किलोमीटर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला कुठल्या पुस्तकाची अजिबात गरज उरणार नाही. हे
कशासाठी तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. ओके. आंतरवेळवेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.